शिवसेना उभाटा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. भारत सरकारने बांगलादेशींना काही कोटी रुपयांची मदत केल्याचा दावा राऊतांनी केला आहे. नेमका काय आहे हा मुद्दा? संजय राऊतांनी कोणत्या पुराव्याच्या आधारे हे विधान केले आहे आणि यावर भाजप किंवा केंद्र सरकारची काय प्रतिक्रिया असणार? पहा ही सविस्तर बातमी फक्त आवाज माझा ऑफिशियल. संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा. बांगलादेशला दिलेल्या मदतीवरून राजकारण तापले. महाराष्ट्राच्या हिताचा प्रश्न की व्होट बँकेचे राजकारण? आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बातम्यांच्या अधिक अपडेटसाठी बेल आयकॉन नक्की दाबा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. रोहित पवार आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, जे शरद पवारांच्या पक्षात. रोहित पवार हे अजित पवारांचे पुतणे आहेत, पवार कुटुंबाचे घटक आहेत. त्याच्यामुळे विलिनीकरण, अजित पवारांचा अपघात याविषयी त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीनं बोलणं अधिक विश्वासार्ह असतं. म्हणून ते जे काय बोलतात ते तुम्ही ऐका, मी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा संशय असा आहे की अजितदादांच्या विमानात कोणी बॉम्ब ठेवला होता का? कारण जेव्हा ते विमान आकाशात होतं आणि लँडिंगच्या वेळेस स्फोट झाला आणि क्रॅश झाल्यानंतर मला शंका येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अजित पवारांचे निकटवर्ती अमोल मिटकरी यांनी शंका व्यक्त केली. छगन भुजबळ यांनाही संशय येतो आहे. आता रोहित पवार जे त्यांच्या कुटुंबातले सदस्य आहेत, प्रमुख, त्यांना संशय येतो आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी संशय व्यक्त केला आणि हा संशय येत असताना त्या संशयाचं निराकरण करण्याऐवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत, आपण वाचलं असेल, म्हणजे दम देऊन सांगतायत, याद राखा अजित पवारांच्या मृत्यूचं कोणी राजकारण कराल तर याद राखा. तुमचा काय संबंध आहे? तुम्ही कशा करता धमकावताय? त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या मित्रपरिवाराला, त्यांच्या सहकार्याला त्यांच्या मनात काही शंका असतील तर मुख्यमंत्री फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला वेदना व्हायचं कारण काय? महाराष्ट्राला वेदना झाले अजितदादाच्या जाण्याने. लोक शोकमग्न आहेत. आज लोकांना दुःख आहे, लोकांचा विश्वास बसत नाही असं काही घडू शकतं. आणि जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा नक्कीच विविध कंगोरे त्यातून निर्माण होतात. पण राज्याचे मुख्यमंत्री वारंवार सांगतात राजकारण करतंय, राजकारण कोण करतंय आम्हाला सांग. जर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान संसदेमध्ये बसतात, विरोधी पक्षाचे लोक आतमध्ये आंदोलन करतात, तेव्हा तुम्हाला त्यांच्या हत्येचा कट होता वगैरे हा संशय येतो. ते राजकारण नाही. जेव्हा तुमचे ओम बिर्ला आणि भाजपचे लोक काहीतरी अघटित घडण्याचा प्रयत्न करत शक्यता होती असा संशय व्यक्त करतात. जिवंत आहेत, प्रधानमंत्री व्यवस्थित आहेत, तरी तुम्हाला संशय येतो. मग एक माणूस आमचा महत्वाचा मृत्यू पावला अपघातात, त्याच्याविषयी जर कोणाला शंका आल्या तर तुम्ही अस्वस्थ का होताय? काय तुमचा काय त्यात हात आहे का सगळ्यांचा? हाच संशय. हे जे रोहित पवार असतील, इतर काही असतील, त्यांच्या मनात शंका बहुधा यासाठी असतील की वारंवार म्हणतात ते राजकारण करू नका. जर नरेंद्र मोदींच्या संदर्भात राजकारण होत आहे काही नसताना की त्यांना मारण्याचा कट होता, काहीतरी वेगळं करण्याचा कट होता, हे चालतं का? आणि अजित पवारांसारखा माणसाचा अपघाती संशयास्पद मृत्यू झाला त्याच्यावर ते आम्ही बोलायचं नाही का मुस्कटदाबी आहे? काही वेळापूर्वी रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना एक महत्त्वाचं त्यांची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले की मित्रनातींमध्ये मला अजितदादा दिसतात, अजितदादांकडे उपमुख्यमंत्री पद होतं, सर्व खाती होती आणि राष्ट्रीय अध्यक्षपद, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सुरेंद्र राठोडला मिळाल्या पाहिजे. सर्व खात्यांमध्ये अर्थ खातं अद्यापही मिळालेलं नाही.
आता ह्याच्यावरती मी कसं काय मत देतो, त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस बोलतो, ह्याच्यावरती फडणवीसांना बोलण्याचा अधिकार आहे. आता रोहित पवार हे वेगळ्या पक्षाचे आमदार, स्वतंत्रपणे ते शरद पवार पक्षाचे. सुनेत्राताई पवार एका वेगळ्या गटाच्या नेत्या आहेत. तरीही कुटुंब म्हणून जर रोहित पवार ही भूमिका व्यक्त करत असेल तर ती त्यांची भूमिका आहे. त्याच्यावरती इतर कोणी पक्षाच्या नेत्यांना बोलू नये. गंभीर संशय उपस्थित केला. जसं फडणवीस म्हणतात की अजित पवारांच्या मृत्यूमुळे कोणी राजकारण करू नये, हे सगळं थांबवावं. तुमचा हात आहे का असा जो संशय तुम्ही उपस्थित केला तुमचा म्हणजे फडणवीसचा म्हणत नाही मी. बीजेपीचा नाही, तुम्ही असं आहे की जेव्हा वारंवार अशा प्रकारची वक्तव्य येतात दुसऱ्या बाजूनं, तेव्हा समोरच्या व्यक्तींना संशय येतो की असं का वारंवार बोलताय, आमचा घरातला माणूस गेलाय आणि तुम्ही म्हणताय गप्पा बसा. म्हणून हा संशय उपस्थित होतो. पत्रकारांनी याचा शोध घ्यावा. तुम्ही शोधक पत्रकारिता जर केली, रोहित पवार काय सांगतायत त्याच्याकडे माझंही लक्ष आहे, पण ते अधिक ऑथेंटिक असेल. आता बजरंग बाप्पा सोनावणे खासदार, छगनराव भुजबळ, अमोल मिटकरी हे विधान परिषद म्हणजे विधिमंडळाचे सदस्य आहेत. ते जबाबदारीनेच बोलत असणार ना. आता आपल्याच आमदारांवरती फडणवीस डाफरतायत, गप्पा बसा सांगतायत, हे काही योग्य नाही असं माझं. सर, याच प्रकरणातल्या चौकशीमध्ये सीआयडीकडनं अजितदादांच्या खासगी सहकार्याची चौकशी देखील झाली. आता चौकशीच्या संदर्भात जे काय चाललंय त्याच्यावरती मी नाही मत व्यक्त करणार. म्हणून सर गेल्या 2 ते 3 दिवसात बघतो आता मी असं म्हणाल की हा पवार कुटुंबाच्या अंतर्गत विषय आहे. तर पवार कुटुंब हे राजकीय पार्श्वभूमी आणि 30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव राजकारणातला समाजकारणातला असल्याने आणि अलीकडच्या काळातलं राजकारण बघता 3 दिवसांपासून शरद पवार हे सुनेत्रा पवार मित्र आहे. त्यांच्या जय पवार, पार्थ पवार यांच्याशी बैठक असली. काल पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यात चर्चा सुरू असतात. हो, त्यात रोहित चूक. पवार हो, पण त्यात म्हणजे चूक. जे एक राजकीय दृष्ट्या विभक्त झालेलं कुटुंब होतं. राजकीय दृष्ट्या बघा, राजकीय दृष्टी बघा, आता ठाकरे कुटुंब आहे. राजकीय मतभेदामुळे काही वेगळे मार्ग स्वीकारले, पण शेवटी कुटुंब म्हणून तेव्हाही एक होतं आणि आजही एक. राजकारणाच्या मतभेदापलीकडे कुटुंबावर त्या मतभेदाची काळी छाया पडता कामा नये या मताचा महाराष्ट्र. कुटुंब टिकली पाहिजे. आणि पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंब ही महाराष्ट्रातली 2 प्रमुख कुटुंब आहेत. ती फक्त राजकीय कुटुंब नाही, त्याने महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलेलं आहे, महाराष्ट्राला मार्गदर्शन करण्याचं काम केलं. सन्माननीय शरद पवार हे त्या कुटुंबातले अत्यंत ज्येष्ठ असे भीष्म पितामह ज्याला म्हणतात असे ते पुरुष सिंह आहेत. आणि त्यांच्या कुटुंबातील एक महत्त्वाची व्यक्तीचं दुर्दैवी निधन झाल्यावर त्या कुटुंबाला आधार देणं हे पवारसाहेबांचं काम नाही का? ते आहे, ते त्यांचं कर्तव्य बजावत आहेत. तुम्ही त्यात राजकारण कशा करता पाहता? सुमित्रा ताई पवारांनी त्यांचा पती गमावला, उपमुख्यमंत्री वगैरे बाजूच्या गोष्टी आहेत. तो त्यांची जी 2 मुलं आहेत, मला वाटतं पार्थ आणि जय, यांनी त्यांचे वडील गमावलेले आहेत. अशा वेळेला आजोबा म्हणून त्यांचं काम आहे पवारसाहेबांचं, ते कर्तव्य बजावत आहे. बोला, बोलिये बोलिये बोलिये. मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक होते आहे. काही वेळातच भाजप आपला उमेदवार जाहीर करेल आणि शिंदे शिवसेना उपमहापौरपदासाठी लढेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काही निर्णय झाला आहे का की ही निवडणूक लढवायची? निर्णय झाल्याबरोबर आम्ही तुम्हाला कळवू आजच, आणि आजच दुपारपर्यंत. आज दुपारच अशी होतं की महापौर पदाची एकीकडे चर्चा होत होती, पण स्वीकृत नगरसेवक हे तुमचं वाटलं 3 येणार. इथे काय लहान विषय? मागणी वगैरे- बोलिये. मनसेची मागणी आहे. आप का बोले क्या है? दुनिया भर में इस्तीफा आया होगा, उनको शर्म आती है. हमारे यहाँ किसको ऐसी बातों की शर्म नहीं आती. हाँ, संस्कार, संस्कृति, हिंदुत्व, ये बातें सिर्फ बोलने की है, लेकिन अगर किसी का नाम आया है किसी भी कारणों से, वो गंदी फाइल में, वो डर्टी फाइल में, वो जो कश्मीर फाइल वगैरह बनाते हैं ना फिल्म को, ये क्या केरल फाइल, कश्मीर फाइल, ये फाइल, वो फाइल,
ये लोगों ने एपिस्टन फाइल एक फिल्म बनानी चाहिए। फाइल है ना, तो सिर्फ कश्मीर फाइल है, और कौन सा फाइल आया था बीच में, केरल फाइल। तो मैं उनसे, जो प्रोड्यूसर थे उस फिल्म के, जिसने कश्मीर फाइल का धंधा किया और करोड़ों रुपए कमाए, उनसे मेरा आह्वान है कि आप एपिस्टन फाइल पर फिल्म बनाइए। अगर फाइनेंस की ज़रूरत हो तो देश की जनता से हम फाइनेंस जमा करके आपको दे देंगे, लेकिन एपिस्टन फाइल बनानी चाहिए, ज़रूर बनाइए। बहुत धमाकेदार फिल्म होगी बॉक्स ऑफिस पर। थैंक यू। तीसरी बात करते हैं।